मराठी पत्रकारितेचे जनक आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिरपूर तहसील कार्यालयातील सभागृहात तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, तहसीलदार महेंद्र माळी, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, एपीआय वसावे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केडी पाटील, माजी नगरसेवक हेमंत पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच कार्यक्रमात आलेल्या सर्वच पत्रकार बांधवांचे देखील स्वागत करण्यात आले. शिरपूर शहर व तालुका प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले आमदार काशीराम पावरा म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ती जबाबदारी शिरपूर तालुक्यातील पत्रकार चांगल्या पद्धतीने जोपासत आहेत. राजकीय आणि प्रशासकीय कामावर लक्ष ठेवून जर चुकीचे काही होत असेल तर ते उघड करण्याचं काम आणि जर चांगले काम होत असेल तर त्याची प्रशंसा करण्याचे काम देखील आपण करत आहात. चांगले प्रशासकीय अधिकारी व चांगले राजकीय पदाधिकारी आणि चांगले पत्रकार असे शिरपूर तालुक्याचे वातावरण असल्याने आपल्या तालुक्याचा विकास होत आहे असेही ते म्हणाले. यापुढे देखील राजकीय व प्रशासकीय कामात आपले असे सहकार्य राहील व आपण सर्वजण मिळून या शिरपूर तालुक्याच्या विकासाला पुढे नेऊ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र माळी यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले. लोकप्रतिनिधीचं सहकार्य लागतं, आपलं सुद्धा सहकार्य लागतं आणि सगळ्या लोकांचं सुद्धा सहकार्य विना कुठलंही काम आपण करू शकतो. त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये चांगलं असं काम चालू आहे. आपल्या तालुक्यातले सगळे पत्रकार हे चांगलं काम करतात. जे काही ज्यांनी चांगलं काम केलं असेल ते चांगलं दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चुकीचं काम केलं असेल ते सुद्धा मैदानामध्ये काढण्याचं काम आपल्या पत्रकारांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण एक सुंदर असं काम आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळे मिळून करतो आहे. पुन्हा मी सगळ्यांना पत्रकार दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज पत्रकार दिवस आहे. मागच्या वर्षी आपण पंचायत समितीला मनवलं होतं आणि तिथं काही लोकप्रतिनिधी जेवण ठेवलं पाहिजे असं विषय झाला. मी विचारलं पण नव्हतं, पण आता राहू द्या म्हणे, नंतर आपण करू असं सांगितलं. मी खुलासा करून दिला असं नंतर ते ठेवणार आहेत, तयार होता. राजकीय क्षेत्रामध्ये आणि शासकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पत्रकार हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ होता आणि त्यामुळे हे सगळं काही झालं असतं. ज्या लोकांनी चांगलं काम केलं असेल तर ते प्रसिद्ध करणे, ज्या लोकांनी चुकीचं काम केलं असेल तर ते सुद्धा दाखवणे, प्रत्येक विभागामध्ये पारदर्शकता चालू आहे की नाही हे सुद्धा बघणं हे पत्रकार लक्ष देऊन असतात. त्यामुळे हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हटलं गेलेलं आहे. एक चांगला काम करताय पत्रकार. समजा पत्रकार राहिले नसेल तर कुठल्या विभागामध्ये काय चालत आहे हे कोणाला समजलं नसतं. राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा शासकीय क्षेत्रामध्ये असेल, यांच्यावर निरीक्षण ठेवणे हे पत्रकाराचं काम आहे. आणि एक चांगल्या रीतीने आपल्या तालुक्यामध्ये पत्रकार काम करत आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यामध्ये आपले शासकीय अधिकारी सुद्धा चांगले काम करत आहे, लोकप्रतिनिधी पण चांगले काम करत आहे. त्या दृष्टिकोनातून आपला तालुका हा मजबूतीने पुढे जात आहे. आणि असंच आपण पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे एकत्र राहून आणखी आपला शिरपूर तालुका कसा विकसित होईल हा दृष्टिकोन ठेवून आपण आणखी मजबूतीने आपला शिरपूर तालुका मजबूत करूया.
आणि सगळे मिळून आपण, कारण एकाच्या हाताने सगळं काही काम होऊ शकत नाही.